SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। परत पहिला आम्ही मिरजेला करतो तो डायलिसिस येऊन जाऊन आम्हाला लय वैताग आला, गाड्या मिळणार नाही आम्हाला, लय ताप व्हायला म्हणून इथं सोय केली, सेवा केली, लय चांगलं झालं। परत जतपासून हे पेशंट सगळे इथे यायला सोय चांगली केली, सेवा केली। आणि हा सुद्धा दवाखाना तसा इस्लामपूरसाठी मंजूर होता, हा चोरून आणला, पण चोरल्याला कळालं नाही तोपर्यंत चोरी नाही असं म्हणायला हरकत नसते, पण आता तो उभा झालाय म्हणल्यावर चोरला सांगायला काय हरकत नाही। होय, मी चोरी केली। नूतन आमदार रोहित दादा RR पाटलांचा भर कार्यक्रमात कबुलीनामा। कवटेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर उद्घाटन प्रसंगी तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार रोहित RR पाटील यांचा जाहीर कबुलीनामा की संबंध जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती एकमेव डायलिसिस सेंटर असण्याचा मान आपण कवटेमंकाळ तालुक्याला दिला। आणि कवटेमंकाळ तालुक्यामध्ये ही जी नवी सुविधा आहे ती नवी सुविधा आजपासून आपण चालू करतोय, याचा मनापासून आनंद मला आज या ठिकाणी होतोय। कवटेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उद्घाटन नूतन तरुण तडफदार उमेद नेतृत्व आमदार रोहितदादा RR पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आपल्या ठुमकदार शैलीत नूतन आमदार रोहितदादा पाटील म्हणाले की हा सुद्धा दवाखाना तसा इस्लामपूरसाठी मंजूर होता, हा चोरून आणला, पण चोरल्याला कळालं नाही तोपर्यंत चोरी नाही असं म्हणायला हरकत नसते, पण आता तो उभा झालाय म्हणल्यावर चोरला सांगायला काय हरकत। डायलिसिस सेंटर खरं तर इस्लामपूर तालुक्यासाठी मंजूर होते, मात्र आपल्या तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातील नागरिकांना डायलिसिसची जवळपास कुठेही सोय उपलब्ध नसल्याने जतउमदीपासून ते सांगोला, आटपाडी, तासगाव आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतच्या परिसरातील नागरिकांना डायलिसिससाठी फार तारेवरची कसरत करावी लागत होती, भरमसाठ पैसा मोजावा लागत होता। ही अडचण दूर करण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांना माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या माध्यमातून विनंती करून आम्ही तसा पाठपुरावा करून इस्लामपूरवरून थेट कवटेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात हे डायलिसिस सेंटर मंजूर करून वळवून घेतलं। अगदी उघडपणे सांगतो, हो, ही चोरी मी केली आहे, पण माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या हितासाठीच ही चोरी केली आहे असे ठणकावून सांगत अशा भर कार्यक्रमात कबुलीनामा दिला। अजून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही डायलिसिस सेंटरची सोय नाही, तर जिल्ह्यातील प्रथमच घटना आहे की कवटेमंकाळ सारख्या ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालयात ही सोय उपलब्ध झाली। त्यामुळे अगदी संखपासून सांगोला, आटपाडी, तासगाव, कर्नाटकच्या सीमेलगतच्या नागरिकांना आता कुठेही धावपळ करावी लागणार नाही, खिशालाही कात्री लागणार नाही। नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळणार आहे असे मत जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर कदम साहेबांनी व्यक्त केले। कवटेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात पूर्वी बराचसा स्टाफ कमी होता, मात्र सध्या बऱ्याच प्रमाणात स्टाफ भरलाय। काही खासगी डॉक्टर्सनाही अपॉइंट केलं आहे, त्यामुळे रुग्णांना चांगली सुविधा मिळत आहे। त्यात आता डायलिसिस सेंटरमुळे आणखी 60 किलोमीटरवरील नागरिकांना आपल्या रुग्णांसाठी डायलिसिस सेंटरचा फायदा होईल। नागरिकांनी जरूर या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। आपले लाडके नवनियुक्त आमदार माननीय रोहितदादा पाटील आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या संस्थेने भेट देत आहेत। दूरदृष्टी व्यक्तिमत्वाने तालुक्याचा भयंकर कायापालट केला आहे, त्यातला आपला विषयाचा आरोग्याचा आपले नवनियुक्त आमदार रोहितदादा पाटील हे रोहितदादा, मी आपलंही खूप खूप अभिनंदन करतो। आपण सर्वात आपण विधानसभेत या भागाचं प्रतिनिधित्व करताय, त्याचबरोबर आमचे पालक सिव्हिल सर्जन सर डॉक्टर विक्रमसिंग कदम यांचंही स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्याच्या तहसीलदार मॅडम कापसे मॅडम यांचंही मी स्वागत करतो। आपले ॲडिशनल व्हिडिओचं चार्ज आहे त्यांच्याकडे भांगे साहेब यांचंही स्वागत करतो। तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य पांडुरंग पाटील, अयाज मुल्ला, रवी माने आणि सर्व उपस्थित उपनगराध्यक्ष शिरोळकर साहेब
किंवा सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, माजी सभापती कोठावळे साहेब आणि कुणाचं सर्व पत्रकार बंधू, मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्वांचं मी स्वागत करतो. रोहित दादा, आम्हाला आढावा घेताना असं सुरू झालेलं आहे गेल्या 3-4 महिन्यापासून की डायलिसिस सेंटर आपल्याला शासनाच्या वतीनं सुरू करायचं आहे आणि आपल्याला जागा उपलब्ध आहे का त्याचं सर्वे करा. तर अनायासे आपल्या माध्यमातून हे नवीन फील्ड कोविड हॉस्पिटल 50 बेडचं अनायासे तयार होतं. त्यावेळेस तुम्ही फॉलोअप करून ते फील्ड कोविड हॉस्पिटल 50 बेडचं तयार झालेलं होतं आणि त्या पद्धतीने त्याचा शासनाने सर्वे केला आणि सर्वे करून आपल्याकडे जागा होती. इन्फ्रास्ट्रक्चर मधून त्यांनी 2 जनरेटर, 8 मशीन, 8 बेडची व्यवस्था करून दिली आणि ही HLL कडून मॅनपॉवर जी मनुष्यबळ आहे ती HLL कंपनी पुरवणार आहे. जागा, लाईट, पाणी आपले असणार आहे आणि हे कामकाज म्हणजे सुरू व्हायला त्यावेळेसच आचारसंहिता लागल्यामुळे आपला उद्घाटनाचा कार्यक्रम लांबला थोडा. पण रुग्णसेवा खंडित होऊ नये म्हणून आम्ही रुग्णांना सेवा देण्यास सुरू केली आणि जवळपास आतापर्यंत 47 पेशंट आपले डायलिसिसचे झालेले आहेत. एक बाब पण मी अशी निदर्शनास आणू इच्छितो तुम्हाला की डायलिसिस करण्यासाठी, एका पेशंटचं डायलिसिस करण्यासाठी 500 लिटर पाणी लागते म्हणजे, आणि ते आरो सिस्टीम नवीन मोठी बसवलेली असते आणि आरो मध्ये 1 लिटर पाणी स्वच्छ करायला आपल्याला परत 10 पट पाणी लागते. तर एका पेशंटचं डायलिसिस साठी थोडक्यात 5000 लिटर पाणी लागतंय. 2-3 पेशंट जरी झाले तरी आपल्याला 10-15 हजार लिटर पाणी लागतंय. आम्ही लोकवर्गणीतून इथं बोर मारून घेतलेला आहे. तर त्याला फक्त मोटर जोडून आपण पाण्याचा एक स्रोत तुमच्या माध्यमातून जर झालं तर खूप चांगलं होईल. आणि दुसरं आपण 100 बेडचा, रोहित दादा, आपलं पहिलं हॉस्पिटल आहे ते 50 बेडचं आहे आणि हे ऍडिशनल 50 बेड आपल्याकडे तयारच आहेत. तर श्रेणीवर्धनचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. तर तुम्ही जरा फॉलोअप केला तर तो लवकर वरच्या लेवलने तो मंजूर होणारच आहे. तुम्ही करणार आहे याची मला खात्री आहे. तर आमच्याकडून, आमच्या हॉस्पिटलमधून सर आल्यापासून पण खूप लक्ष असतं कामाकडं. काम आमचं वाढलेलं आहे. आमच्याकडे सीझर ऑपरेशन होतात, नॉर्मल डिलिव्हरीज होतात, हिमोफिलिया सेंटर सुरू केलेलं आहे. ज्वाली बोर्डनं आपल्याला सोनोग्राफी मशीन डोनेशन मध्ये 15 लाखाचं दिलं. तर तिथं आपण आठवड्यातून म्हणजे आज बुधवारी, दर बुधवारी भोसले सर प्रायव्हेट त्यांना आपण त्यांच्यासोबत करार करून ती सोय पण आपण उपलब्ध करून घेतलेली आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये 7 स्पेशालिस्ट डॉक्टर काम करतात, 2 आयुष डॉक्टर काम करतात आणि स्टाफ पण वर्ग 4 जी पद आहेत ती पण भरलेली आहेत. नर्सिंग स्टाफ पण भरलेला आहे. सरांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, इक्विपमेंट मध्ये, इन्स्ट्रुमेंट मध्ये मॉड्युलर ओटी किंवा नवीन स्टोर रूमची जागा, हे सर्व लक्ष असते सरांचं, बारीक आढावा असतो. त्यामुळे आपलं हॉस्पिटलचं काम म्हणजे खूप चांगल्या रीतीनं चालू आहे आणि काही अडचण असेल तर मी तुम्हाला सांगेनच. आज उपजिल्हा रुग्णालय कवठेमंकाळ या ठिकाणी डायलिसिस सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण आज सर्वजण या ठिकाणी एकत्र आलोय. आजच्या या कार्यक्रमाला या विभागाचे तासगाव कवठेमंकाळचे नवनियुक्त राज्यातील सर्वात तरुण आणि अत्यंत धाडसी असे आमदार रोहित दादा पाटील यांचं मी दादा माझ्या पूर्ण आरोग्य विभागाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार, सन्माननीय व्हिडिओ, जिल्हा परिषदेचे आमचे माजी सभापती कोठावळे साहेब, नगरपालिकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित या मतदारसंघातील दादांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित त्यांचे सहकारी, माझे तालुक्यातील सर्व अधिकारी, HLL संस्थेचे प्रोजेक्ट सुरू केला त्याचे कोऑर्डिनेटर, आमच्या जिल्ह्याच्या IPHच्या कोऑर्डिनेटर, या रुग्णालयाचे एक कर्तबगार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भोसेकर THO, माझे सर्व स्टाफ, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, दादा अतिशय आनंद होतोय की
ग्रामीण भागात चांगल्या सेवा करताना, कारण गेले 1 वर्ष 1.25 वर्ष झालं मी या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार घेतला आणि या जिल्ह्यातला रहिवासी असल्यानं किंवा या भागात काम केलेलं असल्यामुळं खानापूर काय आमचा किंवा तासगाव काय कवठेमहांकाळ काय या तिन्ही ठिकाणी मी काम केलं असल्यामुळे या जिल्ह्यातल्या अडचणी मला माहित होत्या. की तुकाराम महाराज म्हणतात की जो जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साजू ओळखावा देव तेथेची जाणावा. हेच तत्व मी माझ्या सगळ्या स्टाफना, माझ्या अधिकाऱ्यांना मी दर मीटिंग मध्ये सांगतो. मला आम्हाला तुकाराम महाराजांचा आवाज आहे बरोबर आहे, कोणी शंका घेऊ नका. मग दादा आम्ही एक ठरवलं की आपली जनता गरीब आहे, त्यांना सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे. मी आल्यापासून प्रयत्न केला की प्रत्येक संस्थेला मी विचारलं की तुम्हाला काय आवश्यकता. कवठेमहांकाळचा ज्या वेळी प्रश्न आला तेव्हा ताईंच्या माध्यमातून ताईंची पत्र असतील, डायलिसिस सेंटर असेल, या ठिकाणचं डोळ्याचं सेंटर असेल, हिमोफिलिया असेल, प्रत्येक वेळी ताईंनी मीटिंग मध्ये भेटलं की कवठेमहांकाळला असं करूया, तासगावला असं करूया, आग्रह असायचा. जिल्ह्याला एक हिमोफिलिया सेंटर मंजूर झालं की जे जिल्हा रुग्णालयात व्हायला पाहिजे होतं आणि आपल्याकडे जिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय होते. मी उपजिल्हा रुग्णालयात हिमोफिलिया सेंटर सुरू करतो, जे सेंटर आपल्या रुग्णांना सातारा कोल्हापूरला जावं लागत होतं. अशा जवळजवळ 137 लोकांना आपण हिमोफिलियाचे फॅक्टर या ठिकाणी दिले. या ठिकाणचं ऑपरेशन थिएटर मी अद्यावत केलं. या ठिकाणी लाईट चांगल्या दिल्या, टेबल दिले. आज मला सांगायला आनंद होतोय की दादा आमच्या जिल्ह्यात या सगळ्या रुग्णालयामध्ये कॉम्पिटिशन लागली. मला रोज फोटो टाकतात, ह्यांनी 2 सीझर केले की दुसरी संस्था 3 सीझर करते. आमच्याकडे मी फोटो बघतो, कवठेमहांकाळला काल परवा 3 सीझर झाले, 3 फुल टर्म नॉर्मल डिलिव्हरी झाल्या. पिशवी काढण्याचं ऑपरेशन पोलूसला जे वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये सांगली सिव्हिलला करत नाही ते आपण आपल्या संस्थेत सुरू केलं. या सगळ्या सोयी त्या माझ्या कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू व्हाव्यात हा माझा नेहमी आग्रह आहे. आणि त्यांना जी आवश्यकता असते, मग ते मेडिकल ऑफिसर असू दे, त्यांना गायनेकोलॉजिस्ट असू दे, तर अजिबात वेळ न लावता मी कुठलंही फाईल न करता डायरेक्ट ऑर्डर ह्याला मी कवठेमहांकाळला उपजिल्हा रुग्णालयाला गायनेकोलॉजिस्ट असतील, अॅनेस्थेटिक असतील, स्पेशालिस्ट असतील, या सगळ्यांना मी या ठिकाणी ऑर्डर दिल्या आणि सगळेजण या ठिकाणी काम करतात. आज हे आपल्या संस्थेत सर्जन आहे. आपण आता रुटीन ऑपरेशन सुरू केले. दादा ही संस्था मी महात्मा फुले जन आरोग्य संस्थेत ऍड झाली. म्हणजे आपल्याकडे जर एखादा स्पेशालिस्ट येऊन ऑपरेशन करू लागला तर त्याला आपण महात्मा फुले जन आरोग्य मधून पैसे देऊ शकतो. असं विविध योजना, विविध ज्या काही सोयी असतील ह्या आम्ही आमच्या जिल्ह्यातील सगळ्या संस्थांना देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. आणि मला हे सगळं बघितल्यावर तर मी सांगतो असं डायलिसिस सेंटर सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा नाही. एवढं चांगलं ताईंनी आम्हाला सांगितलं, आम्ही मागणी केली ताई आपण उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळला चांगले ऑपरेशन होतात, आपण चांगलं करूया. ताईंनी मला डीपीसी मधून आपल्या कवठेमहांकाळचं ऑपरेशन थिएटर मॉड्युलर करायला, जे अत्याधुनिक जे उशकाल हॉस्पिटल ऑपरेशन थिएटर असतं, जे सिनर्जीला असतं, असं ऑपरेशन थिएटरचं काम आपलं ह्या 15 दिवसात तिथं सुरू होतंय. ते निवड अशी विविध कामं मी माझ्या जिल्ह्यात स्टाफ असतील, मी दर आठवड्याला आढावा घेतो, बघतो, कामं वाढवा, पेशंट आपलं लक्ष केंद्रित करा, त्यांना सेवा द्या, गरीब लोकांची सेवा करा, त्यांना कुठं खर्चात पाडू नका, त्यांना जास्तीत जास्त औषधं. दादा मी आल्यापासून डीपीसी मधून औषधाला भांडून पैसे घ्यायला लागलो, इन्स्ट्रुमेंटला घ्यायला लागलो आणि आम्ही सगळी औषधं जेवढी आवश्यक आहेत तेवढी आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करू. मी या माध्यमातून एवढंच सांगतो की दादा आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा मी जोपर्यंत इथं खाते प्रमुख आहे तोपर्यंत जेवढ्या चांगल्या सेवा
माझ्या जिल्ह्यातील जनतेला देता येतील, या कवठेमहांकाळ तासगाव परिसरात देता येतील. जिथं जिथं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायची गरज आहे, जिथं जिथं इमारत विस्तारित करण्याची गरज आहे, जिथं अजून काय इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता आहे, असं सर्व देण्याचा मनुष्यबळासहित प्रयत्न करेन. आणि या ठिकाणच्या लोकांना जेवढी चांगली सेवा देता येईल तेवढा मी आणि माझा स्टाफ, माझे वैद्यकीय अधीक्षक प्रयत्न करतील, अशी मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि जर काही अडचण आली तर मला खात्री आहे की निश्चितपणानं तुमचं आमच्याकडं लक्ष असणार आहे आणि आम्ही हक्कानं ते तुम्हाला सांगू आणि आम्ही एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही या ठिकाणी आलात, या ठिकाणी उद्घाटनाला तुम्ही वेळ दिला, तालुक्यातील सर्व अधिकारी या ठिकाणी आले, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले, आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आले. या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मी सर्वप्रथम आदरणीय कदम सरांचं आणि इथल्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो की संबंध जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती एकमेव डायलिसिस सेंटर असण्याचा मान आपण कवठेमहांकाळ तालुक्याला दिला. आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये ही जी नवी सुविधा आहे, ती नवी सुविधा आजपासून आपण चालू करतोय, याचा मनापासून आनंद मला आज या ठिकाणी होतोय. कोरोनाच्या काळामध्ये डायलिसिस साठी अगदी जिल्ह्याच्या ठिकाणाची फक्त 3 ते 4 हॉस्पिटल्स आपल्याकडे उपलब्ध होते आणि त्यासाठी सुद्धा अनेक जवळच्या रुग्णांची आम्ही परिस्थिती बघितली, अनेक मतदारसंघातल्या लोकांची परिस्थिती बघितली की सांगलीला गेलं की 8-8 तास लाईन मध्ये थांबावं लागायचं आणि मग डायलिसिसला नंबर यायचा. आणि त्याच्यानंतर सुद्धा फारसे डायलिसिस सेंटर आपल्या या परिसरामध्ये उपलब्ध नाहीत असं आम्हाला सर्वांना जाणवलं. म्हणून त्यावेळेस टाइमच्या माध्यमातून आम्ही इथेही विनंती केली होती, टोपे साहेबांनाही विनंती, ते आरोग्यमंत्री त्या काळामध्ये होते त्यावेळेस आम्ही केली आणि डायलिसिस सेंटरचा प्रस्ताव त्यावेळेस पुढे देण्यात आला होता. आणि आपल्या मिशन मधून त्यावेळेस साधारण 8 मशीन्स डायलिसिस सेंटर साठी आपल्याला दिल्या गेल्या. हा दवाखाना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये माझ्या पूर्वी बोलत असताना जे रुग्ण बोलत होते त्यांनी सांगितलं की जत असेल किंवा सांगोला तालुक्याचा भार सुद्धा इथल्या उपजिल्हा रुग्णालयावरती पडतो, कारण तिथं मिळत असलेल्या सुविधा आणि इथं मिळत असलेल्या सुविधा यामध्ये फारकत आहे. त्यामुळे उद्या भविष्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवली तर आपल्याकडे वाढीव इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असं आमच्या सर्वांचं मत आलं. आणि हा सुद्धा दवाखाना तसा इस्लामपूर साठी मंजूर होता, हा चोरून आणला, पण चोरल्याला कळालं नाही तोपर्यंत चोरी नाही असं म्हणायला हरकत नसते. पण आता तो उभा झालाय म्हटल्यावर चोरला सांगायला काय हरकत नाही. पण एकूण हे 50 बेडचं नवीन दवाखाना उभा राहिला, जुना आपलं 50 बेडचा दवाखाना उपलब्ध आहे. त्यामुळे श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये जी विनंती तुम्ही सर्वांनी केलेली आहे त्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मकपणे निर्णय येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना घ्यायचा, एवढं सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. अनेक योजना या आपल्या परिसरामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर शासनानं जसा पुढाकार घ्यायला पाहिजे तसा इतर सुद्धा घटकांनी, त्याच घटकांबरोबर नागरिकांनी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे, तरच आपण सुविधा चांगल्या लोकांना देऊ शकतो. अशी परिस्थिती सगळीकडे बघितल्यानंतर बघायला मिळते. त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की देशभरामध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आरोग्यावरती फार चांगलं काम करतात. या सगळ्या संस्थांना एकत्रितपणाने घेऊन आपल्या परिसरामध्ये काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. त्यामध्ये काल परवाच आमची एक मीटिंग यशस्वी झाली. अगदी 20 दिवसामध्ये एक नवीन कार्डियक अँब्युलन्स आपण आपल्याला मतदारसंघासाठी घेतोय. मार्च पर्यंत 2 घेतोय आणि पुढच्या 5 वर्षात साधारण 4 ते 5 कार्डियक अँब्युलन्स आपल्या मतदारसंघामध्ये आणायचे. तालुका स्तरावरती इतक्या मोठ्या प्रमाणात कार्डियक अँब्युलन्स आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही नसतील इतक्या अँब्युलन्स आपल्याला उपलब्ध पुढच्या 5 वर्षामध्ये करून घ्यायचे. हे सगळं होत असताना ज्या ज्या अडचणी आतापर्यंत आपल्याला दिसल्या त्या अडचणी
वरती मात करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करणार आहे. अनेक ठिकाणी PHCच्या बाबतीमध्ये अडचणी होत्या. माझी प्रशासनाला एकच विनंती असेल की अनेक ठिकाणी गेल्यानंतर शासकीय योजना नेमका काय आहेत हेच नागरिकांना माहीत नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ फारशा नागरिकांना मिळत नाही. पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे शासकीय योजना नेमकी काय हे अनेक लोकांना माहीत नसतं. PHC पातळीवरती ब्लड टेस्टिंग मोफत होतं हे अनेक नागरिकांना माहीत नसल्यामुळे आजही एसटीचा खर्च करून, गाडीचा खर्च करून लोक सांगलीला जातात, मिरजेला जातात, तिथं खर्च करतात, ब्लड रिपोर्ट घ्यायला परत आणि जातात. अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं शासकीय योजनांचा अवेअरनेस हा आपल्याला येत्या काळामध्ये करायला लागणार आहे. त्याची आढावा मीटिंग मध्ये आज तो ऍक्शन प्लॅन आम्ही सर्व मिळून तयार करतोय आणि प्रत्येक डिपार्टमेंटची प्रत्येक शासकीय योजना ही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण पुढच्या 5 वर्षांमध्ये कटिबद्ध असणार आहे. अनेक नवीन योजना हे आपला दवाखाना राबवतोय. अगदी हेमोफेलिया अशा पद्धतीची जी तपासणी आहे ती तपासणी सुद्धा जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याच कवठेमंकाळ तालुक्यामध्ये केली जाते आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये केली जाते. मला आणखी एक गोष्ट सांगताना आपल्याला आनंद होतोय. म्हणजे काल परवाच आम्ही इथं यायचं म्हणल्यानंतर त्याची चौकशी केली. नागज हायवेवरती पंढरपूरकडे जाणाऱ्या मधल्या काळामध्ये अनेक वारकऱ्यांचे ऍक्सिडेंट झाले आणि त्या वारकऱ्यांना त्वरित सुविधा मिळू शकली नाही अशी तक्रार आमच्याकडे त्या काळामध्ये आली. त्याच्यानंतर मी आरोग्य मंत्र्यांना, अगदी तानाजी सावंत साहेबांना सुद्धा माझ्या आरोग्य मंत्र्यांना विनंती केली होती की लवकरात लवकर ट्रॉमा केअर सेंटर आमच्याकडे मंजूर व्हावं आणि नागसची एक जागा प्रस्तावित करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करत होतो. कारण हायवेला लागून असलेला तो भाग होता. पण अनेक अधिकाऱ्यांची, तज्ञांशी चर्चा झाल्यानंतर त्यावरती पुन्हा मार्ग असा निघाला की तिथं आपण एक्स्ट्रा स्टाफ देण्यापेक्षा इथं सगळं इकोसिस्टम तयार आहे आणि याच इकोसिस्टम मध्ये आपण हे केलं तर फार बरं होईल. मी आपल्याला सर्वांना सांगताना आनंद होतोय की कवठेमंकाळ तालुक्यासाठी म्हणून नवीन ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा आपल्याला मंजूर झालेलं आहे आणि त्याचं टेंडर प्रोसेस आणि पुढची प्रक्रिया सुद्धा लवकरच आपण चालू करून ते सुद्धा काम आपण चालू करतोय. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी चालू करण्याचा प्रयत्न आपण आपल्या परिसरामध्ये करतोय. आज जसं डायलिसिस सेंटर कवठेमंकाळ तालुक्यासाठी मंजूर झालेलं आहे तसं दुसऱ्या डायलिसिस सेंटरचा प्रस्ताव सुद्धा आमचा पुढे गेलेला आहे तासगाव तालुक्यासाठी. तिथं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नव्हतं. तिथलं उपजिल्हा रुग्णालय आता आपण नवीन बांधतोय, त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळं तिथं सुद्धा उद्या भविष्यामध्ये ज्यावेळेस उपजिल्हा रुग्णालय तयार होईल तात्पुरतं डायलिसिस सेंटर आम्ही प्रयत्न करतोय. कस्तुरबा रुग्णालय म्हणून तिथे एक नवीन अर्बन डेव्हलपमेंट मधून दवाखाना तयार झाला होता, तिथं आपण चालू करतोय. त्यामुळं तालुका स्तरावरती किंवा मतदारसंघाच्या पातळीवरती आरोग्याच्या दृष्टिकोनातून सक्षम होण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करतोय. ही सगळी जरी एक बाजू असली तर दुसरी बाजू सर अशी आहे, कदम सर, काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील की आजपर्यंत काही साधनं पुरवण्याच्या बाबतीमध्ये प्रशासन असेल किंवा आम्ही सुद्धा असेल इथं पुरवण्याच्या बाबतीत थोडंसं कमी पडलो. मला काल परवा एका पेशंटचा रात्री 1 वाजता फोन आला होता. डोंगरसुनीचं झांबरे नावाचं पेशंट आपल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये आलं होतं आणि रात्री आल्यानंतर सिरिंज अवेलेबल नाही म्हणून त्यांना सिरिंज स्वतः आणायला सांगितले गेले. असा काहीतरी प्रकार घडलेला असं माझ्या कानावरती येतं. हे प्रकार यापुढच्या काळात घडू नयेत. स्टॉक संपल्यानंतर आपण नवीन स्टॉकची मागणी करणं हे सुद्धा चुकीचं आहे. स्टॉक संपतोय असं जाणवताना आपण नवीन स्टॉकची मागणी केली तर वेळेवर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल होईल याची खात्री सुद्धा इथल्या प्रशासनानं काम करताना घेतली पाहिजे. आमचं सर्वांचं बारकाईने लक्ष या उपजिल्हा रुग्णालयाकडे आहे. त्याचं कारण असं आहे की या उपजिल्हा रुग्णालयाला जेवढी जमीन आणि जेवढं प्रांगण मिळालेलं आहे तेवढे इतर कुठल्याही उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेलं नाही. अगदी आम्ही नवं उभं करत असलेल्या तासगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळालेली नाही. त्यामुळं जिल्ह्यामध्ये फॅसिलिटीज ज्या आपण नवीन तयार करू शकतो त्या फॅसिलिटीज तयार करण्याची संधी फक्त कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयाला आहे.
त्यामुळं उद्या भविष्यामध्ये आजपर्यंत जे रुग्ण मिरजेला जात होते, जे रुग्ण प्रायव्हेट हेल्थकेअर घेण्यासाठी सांगलीला जात होते, त्या रुग्णांना सरकारी पर्याय म्हणून कवठेमंकाळ तालुका पुढच्या काळामध्ये उपलब्ध झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. असा दृष्टिकोन ठेवून आपण जर पुढच्या 5 वर्षामध्ये काम केलं तर आपण सगळे मिळून चांगलं काम करू शकू असं मला वाटतंय. आणि त्यामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं सुद्धा सहकार्य तितक्याच जोमाने मिळेल अशी अपेक्षा सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना व्यक्त करतो. शासकीय योजनांच्या बाबतीत आपण लवकरच निर्णय घेत तो सुद्धा कायापलट आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न करूया, एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. ज्या काही कमी आतापर्यंत आम्हाला सर्वांनी सांगितलेल्या त्या योग्य पातळीवरती नेण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. कदम सर, मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. तुम्ही म्हणलात आता आमच्या बरोबर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, पण मीच सिव्हिल सर्जन म्हणून आता जे प्रयत्न करायचे ते करणार आहे. त्यामुळे अगदी विधिमंडळात सुद्धा काही बोलायचं असेल तर तुम्ही मला असं ते सांगता येत नाही, पण मला तालुक्याच्या हितासाठी, मतदारसंघाच्या हितासाठी जे काही प्रश्न मांडावे लागतील ते प्रश्न मांडण्याची माझी तयारी आहे. या कार्यक्रमास नूतन आमदार रोहितदादा पाटील, कवठेमंकाळ तालुका तहसीलदार अर्चना कापसे, CEO डॉक्टर कदम साहेब, कवठेमंकाळ नगरपंचायत उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर, ज्येष्ठ नेते माजी सभापती गजानन कोठावळे, संजय भाऊ पाटील, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर, अतिरिक्त गटविकास अधिकारी भांगे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर, RPI जिल्हाध्यक्ष सुभाष माने, रुग्णसेवा समितीचे पांडुरंग पाटील, रवी माने, आयाज मुल्ला, भोसले साहेब, माजी नगराध्यक्ष महेश भाऊ पाटील, नगरसेवक राहुल जगताप, अनिता काकी खाडे, संजय वाघमारे, बंडू काका पाटील, डॉक्टर दिलीप जाधव, दिलीप पाटील, गणेश पाटील, मीनाक्षी माने, शेरखान पठाण, संजय बापू हजारे, उपजिल्हा रुग्णालय सर्व स्टाफ यांच्यासह अनेक पदाधिकारी, मान्यवर मंडळी उपस्थित होते. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.